मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज MMR मधील महत्त्वाच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि कामाचा शुभारंभ हा पार पडणार आहे। दहिसर ते काशीगाव या नव्या मेट्रो 9 या मार्गिकेचं उद्घाटन देखील केलं जाईल। ठाणे बोरीवली दुहेरी बोगदा प्रकल्पातील एका महत्त्वाच्या टप्प्याला आज MMRDA कडून सुरुवात केली जाईल। 13 मीटर व्यासाचे 150 मीटर लांबीचे आणि 60 मीटर रुंदीचे आतापर्यंतचे सर्वात मोठे नायक नावाचे टनेल बोरिंग मशीन ठाणे लॉन्चिंग शाफ्ट मध्ये आहे। तर अर्थातच भूगर्भामध्ये हे मशीन सोडलं जाणार आहे। याबरोबरच पॉट टॅक्सीचे ई भूमिपूजन देखील या दरम्यान केलं जाणार असल्याचं बघायला मिळतंय। आपण पाहतोय या टॅक्सीचं ई भूमिपूजन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे करणार आहेत। तर या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, आपण पाहतोय आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मेट्रो 9 मार्गिकेचं उद्घाटन होणार आहे। काय अपडेट, तयारी कशी करण्यात आली आहे? सेजल, बरोबर आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण जे आहे ते आज होणार आहे। यामधला महत्त्वाचा टप्पा जो असणार आहे ते दहिसर पूर्व आणि काशीगाव अशी ही मेट्रो जी आहे, जी 2 जिल्ह्यांना जी आहे ती जोडली जाते। प्रामुख्याने मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हा अशी जोडणारी ही मेट्रो जी आहे तिचा शुभारंभ सुद्धा थोड्याच वेळात या ठिकाणी होणार आहे। आपण जर पाहिलं तर काशीगाव ते दहिसर ते काशीगाव अशी ही मेट्रो जी आहे ती असणार आहे। 4.5 किलोमीटर लांबीचा हा संपूर्ण मेट्रो प्रवास जो आहे तो असणार आहे। याच दहिसर स्थानकावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते या मेट्रोचा शुभारंभ जो आहे तो करतील आणि त्यानंतर याच मेट्रोमधून मीरा भाईंदरपर्यंत प्रवास जो आहे तो देवेंद्र फडणवीस आणि त्याचप्रमाणे दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते करणार आहेत। आपण जर पाहिलं तर प्रामुख्याने दहिसर चेक नाका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची समस्या जी आहे ती मुंबईकरांना सहन करावी लागत होती। ये जा करताना लोकांना मोठा त्रास होत होता, परंतु ही मेट्रो जी आहे ती परिपूर्ण अशी ठरणार आहे, कारण 2 जिल्ह्यांना ही जोडली जाईल। कुठेतरी 4 स्थानकं जी आहेत ती असणार आहेत आणि आपण जर पाहिलं तर ठाणे जिल्ह्यातना जर उपनगरात यायचं आहे, पश्चिम उपनगरात यायचं, तर ही मेट्रो जी आहे ती लाभदायक ठरू शकते आणि तिचा शुभारंभ जो आहे तो आज या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। 4.5 किलोमीटर इतकी लांबी जी आहे ती या संपूर्ण मेट्रोची असणार आहे। गेल्या काही दिवसापासून या मेट्रोची प्रतीक्षा होती आणि अखेर ही मेट्रो जी आहे ती आजपासून सुरू होते। मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते या मेट्रोचा शुभारंभ जो आहे तो होणार आहे। कुठेतरी वाहतूक कोंडीतून मुक्ती जी आहे ती प्रवाशांची होईल। अगदीच धन्यवाद विनायक, तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। तर आपण पाहतोय मेट्रो 9 मार्गिकेचं आज उद्घाटन होणार आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे उद्घाटन जे आहे ते केलं जाणार आहे।